नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेतो, ज्याचा सगळ्यांना फायदा होतोय किंवा लाभ होतो आहे आणि तुमचाही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, तुर्तास आपण जनता दरबार थोडासा बाजूला ठेवूया आणि आपण पावसाकडे वळूया, कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याचं वृत्त आहे. तेव्हा मंडळी, या झालेल्या पावसामध्ये तुम्ही सगळेजण भिजलात का? पाऊस पाऊस सरसर पाऊस सरसर पाऊस भिजल्या गात्रातून झरझर पाऊस झरझर पाऊस 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 सरसर पाऊस. तर मंडळी, आता पावसाकडून पुन्हा जनता दरबारकडे वळूया. तर मागच्या भागामध्ये आपण PMRDA म्हणजेच पुणे प्रादेशिक क्षेत्र विकास प्राधिकरणाविषयी जाणून घेतलं होतं. त्याची व्याप्ती, योजना, क्रिया, प्रक्रिया, उपक्रम ही बघितले होते. PMRDAचा ॲप डाउनलोड केलं का? त्याद्वारे अनधिकृत बांधकामांची माहिती आपण एका फोटोद्वारे देऊ शकतो. त्यातून आपलं नाव, ठिकाण, मोबाईल नंबर इत्यादीची माहिती गुप्त राहते. आपल्या पुण्याची वाढ प्रचंड वेगाने होती, जी अनियंत्रित आहे. त्यासाठीच PMRDAची स्थापना करण्यात आली आहे. कुठल्याही शहराचा विस्तार होण्यापूर्वी तिथे पायाभूत सोयीसुविधांचा विकास करायचा, हे PMRDAचं उद्दिष्ट आहे. याविषयी आपण या पुढच्या भागांमध्ये अधिक माहिती जाणून घेणारच आहोत. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. पण तत्पूर्वी मंडळी, 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाच्या आपल्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. प्रदूषणामुळे साऱ्या सृष्टीला धोका निर्माण झाला असून तापमान वाढीपासून अनियमित थंडी, वारा, पाऊस आणि अन्य अनेक समस्यांना आपण तोंड देतो. ही पृथ्वी वाचवायला हवी आणि त्यासाठीच हा दिवस 5 जून 1973 या दिवशी प्रथम हा दिवस साजरा झाला. आता 5 तारखेला आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो आहे. हा दिवस साजरा करणे म्हणजे एक कार्यक्रम घेणे, भाषण ठोकणे असं नसून, या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये वृक्ष लावण्याच्या इच्छेचं बीजारोपण करणं, पर्यावरण टिकवण्याची इच्छा ही अजून तीव्र करणं, ही या मागची भावना आहे. महाराष्ट्राने या मिशनला सुरुवात केली आहे. लोकसहभागातून हे मिशन पूर्ण होईल हा मला विश्वास आहे. पर्यावरणाचं रक्षण करणं ही आता टॉप प्रायोरिटी असली पाहिजे. इव्हन शासनाच्या वतीनं सुद्धा जे अनेक प्रकल्प राबवले जातात, अनेक कंडिशन अशा पर्यावरणासाठी रक्षण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात, ही शासनातर्फे आता हल्ली टाकण्यात येत असते. हे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत. तर नवीन हमरस्ते नॅशनल हायवेज बनवणं सुरू आहे, किंवा मोठे आता MTHL म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आपला प्रोजेक्ट होत आहे अशा, किंवा एअरपोर्ट आता नवी मुंबईला होत आहे. या सगळ्या प्रोजेक्टमध्ये एकीकडे विकास साधत असताना आपल्याला पर्यावरणाचं रक्षण देखील करणं गरजेचं आहे. म्हणून ज्याला मिटिगेशन मेजर म्हणतात, हे देखील सायमल्टेनियसली घेण्यात येत आहेत. मंडळी, या वर्षीचा पर्यावरण दिवस आपण सगळेजण वृक्ष लागवड करून साजरा करूया. तसंही बघितलं ना, तर झाड लावणं हा अतिशय आनंदाचा असाच क्षण असतो आणि हा आनंद ह्या वर्षी आपण घेणार आहोत 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान आपल्या राज्यामध्ये 4 कोटी वृक्ष लागवड करून. नाही, खरं तर वृक्ष लागवड आणि संगोपन याला मिशन मोडमध्ये सर्वांनी एकत्र येऊन करावं. आपण 33% वन असावं, वृक्षाचं आच्छादन असावं, हे शिक्षकांनी आपल्याला शिकवलं. आज ग्लोबल वॉर्मिंग सारखे शब्द डिक्शनरीच्या बाहेर आले, क्लायमेट चेंज सारखे शब्द आले, आणि जी वसुंधरा, ज्या वसुंधरेने आपलं पोषण केलं, त्या वसुंधरेचं शोषण करण्याचं काम आपण प्रामुख्याने करतो आहे. आपल्या धर्मामध्ये 84 लक्ष योनी मानले आहेत. 84 लक्ष योनीपैकी 83 लक्ष योनी 99,999 योनी या निसर्ग चक्रानुसार चालतात. त्यांचं सारं काम निसर्ग चक्रानुसार असतं. आपणच आहोत की ज्यांचं काम निसर्ग चक्राच्या बाहेर आहे, आणि आज आपणच स्वतःचे सर्वात मोठे शत्रू झाले आहेत. प्राणवायू देणारा वृक्ष. तर यावर्षी 2017मध्ये हे 4 कोटी वृक्ष जे लावायचे ते 1 जुलै ते 7 जुलै हा वृक्ष सप्ताह आमचा असतो. तर या सप्ताहामध्ये
आपण हे 4 कोटी वृक्ष लागवड आपण लावायचं ठरवलेलं आहे आणि त्याची आमची तयारी सुरू आहे. या 4 कोटी वृक्ष लागवडीसाठी सरकारी पातळीवरून फार मोठ्या प्रमाणावरती नियोजन करण्यात येत आहे. त्यातही ही शासनाची योजना किंवा चळवळ न राहता लोक चळवळ बनावी अशीच शासनाची इच्छा आहे. जोपर्यंत वनसृष्टी आहे तोपर्यंत जीवसृष्टी आहे. ज्या क्षणी वनसृष्टी संपेल त्या दिवशी मनुष्य कितीही विद्वान असला, कितीही तंत्रज्ञानी असला तरी तो जगू शकणार नाही. आणि यासाठी पृथ्वी जे प्लॅनेट आपल्याला ईश्वराने दिलं आहे ब्रह्मांडामधलं, हे टिकवायचं असेल तर आता जगभर याची चिंता होत आहे की आपण वृक्ष लावावी. आता हे वृक्ष लावण्याचं काम फक्त वन विभागाचं आहे हा एक समज जो आहे तो दूर करण्याची आवश्यकता आहे. वन विभाग वनाच्या जागेवर वृक्ष लावेल, पण त्याशिवाय हे सर्वांचं काम आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33% वृक्ष आच्छादन हवं असं शास्त्रीय निकष आहे आणि त्या अनुषंगाने सध्या आपल्या राज्यासाठी 400 कोटी वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. नेमकं कसं तेही ऐका. म्हणजे आपल्या राज्याचं क्षेत्रफळ हे 300 लाख हेक्टर आहे. 300 लाख हेक्टरच्या 1/3 म्हणजे आपल्याला 100 लाख हेक्टर एवढं आपल्याला झाडं लावायची आहेत. तर 100 लाख हेक्टरपैकी आता 60 लाख हेक्टर एवढ्या जमिनीवर झाडं आहेत. म्हणजे 40 लाख हेक्टर आपल्याला आणखी लावायचे आहेत. आता या 40 लाख हेक्टरवर किती झाडं लावली की 33% होईल? तर याचं आम्ही गणित केलं तर 400 कोटी वृक्ष लावून जर जिवंत राहिले तर ते 33% होईल. एवढं मोठं काम करायचं आहे आणि हे काम एका वर्षामध्ये 2 वर्षामध्ये होण्यासारखं नाही आहे. अव्याहतपणे हे सगळ्यांनी सुरू करावं लागेल. मंडळी, मध्यंतरी युनोनी एक अभ्यास केला आणि त्याद्वारे सगळ्यात आनंदी देश कुठला असाही त्यांनी अभ्यास केला. त्यामध्ये भूतानचा सर्वप्रथम नंबर लागलेला आहे, कारण भूतानमध्ये पर्यावरण सुदृढ आहे, हिरवाई जास्त आहे आणि त्यामुळे तिथे प्राणवायू जास्त आहे आणि त्यामुळे तिथली लोक आनंदी आहेत. आज संयुक्त राष्ट्रसंघात GDPचा विचार आता दूर होत आहे, पर कॅपिटा इन्कमचा विचार दूर होत आहे. आता पर कॅपिटा सॅटिस्फॅक्शनचा विचार होत आहे. आनंदी देश कोणता? तर यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलं की जगातल्या 195 देशापैकी सर्वात आनंदी देश भूतान आहे. कारण भूतान का आनंदी आहे? तर भूतानमध्ये राणीचा जन्मदिवस असेल तर वृक्ष लावला जातो, राजकुमाराचा जन्म झाला तरी वृक्ष लावला जातो. भूतानमध्ये कोणतीही घटना असेल, ती आनंदाची असेल की दुःखाची असेल, ती वृक्ष लावूनच साजरी केली जाते. आणि म्हणून तिथं आपल्याला तो आनंदी देश आहे हे संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलं. आणि म्हणूनच ह्या पुढच्या कालखंडामध्ये किंवा पुढच्या 3 वर्षांमध्ये 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट आहे. तर शासनानं असं ठरवलं की येत्या 3 वर्षामध्ये आपण 50 कोटी वृक्ष लावायचे आणि याच्यामध्ये अनेक पुन्हा सर्वांचा सहभाग घेऊनच करायचं. आणि या 50 कोटीचं आम्ही मग 3 वर्षामध्ये त्याचं उद्दिष्ट जे आहे ते विभागलेलं आहे. 2017च्या पावसाळ्यामध्ये आम्ही 4 कोटी लावणार आहोत, 18च्या याच्यामध्ये 13 कोटी लावणार आहोत आणि उरलेले 33 कोटी 2019च्या पावसाळ्यामध्ये आम्ही लावणार आहोत. आपल्या राज्यामध्ये हे जे 4 कोटी वृक्ष लागवड करायची आहे ना, त्यासाठी वन विभागाची जय्यत तयारी आहे. हा तयारी तर मागच्या 2 जुलैपासून चालू आहे आणि आजच्या दिवशी जर आम्हाला 2017मध्ये 4 कोटी लावायचे आहे तर त्याच्यासोबत आम्हाला 16मध्ये जे कॅज्युअलिटी झालं असेल, मळी झालं असेल ते सुद्धा लावायला लागेल आणि 2017मध्ये सुद्धा काही कॅज्युअलिटी होतील किंवा मळी होतील तिथे सुद्धा लावायचे आहे. तर हे दोन्ही विचार करून एकूण राज्यामध्ये एकूण आम्हाला 11 कोटीचे जवळपास रोपं तयार आहे. आणि याच्यापैकी म्हणजे की आम्ही वन विभागाचे सगळे रोपं लावणार आहोत, ग्रामपंचायतीचे 1 कोटी रोपांचा त्यांच्या ठिकाणी पुरवठा करणार आहात आणि जर इतर विभागाला काही कारणामुळे कमी पडले रोपं तर त्यांना सुद्धा पुरवठा करण्याची आमची तयारी आहे. मंडळी, फक्त वृक्ष लागवड हे उद्दिष्ट नसून ती झाडं जगवायची सुद्धा आहेत, जोपासायची आहेत आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू आहे. राज्यभरामध्ये आढावाही घेण्यात येतो आहे. नुकताच पुणे विभागाचा आढावा माननीय मंत्री महोदयांनी घेतला, ज्यामध्ये खूप चांगली चर्चा झाली, खूप चांगल्या सूचनाही करण्यात आल्या. शहर सुंदर करण्याचा प्रयत्न पूर्ण शक्तीने कराल याबद्दल माझ्याकडे शंका आहे. आपल्याला राज्यस्तरीय काही सूचना करायच्या असेल किंवा आपण एखादी कल्पकतेने आपल्या भागामध्ये एखादी गोष्ट करत असाल तर विचाराचं आदान प्रदान व्हावं
म्हणून आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये एखादी अशी गोष्ट की जी राज्यभर व्हावी असं वाटतं त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. मला वाटतं की निलमताई आपल्यापासून सुरुवात करूया, आपल्याला काही सांगायचं आहे आणि मग यातून आपल्याला जनरल प्रेझेंटेशन करतील. त्यानंतर आपण जिल्हानिहाय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासनाने वाढत्या औद्योगिकरणाचे दुष्परिणाम थांबवण्यासाठी घेतलेला आहे. तथापि एक विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे की आपल्या यावर्षी राज्यासाठी 4 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट शासनाने ठेवलेलं असून त्यामध्ये पुणे विभागासाठी 58.50 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने तयारीचा भाग म्हणून हे उद्दिष्ट जे आहे ते विविध विभागांना वाटून देण्यात आलेलं आहे. जसं वन विभाग, त्याच्यानंतर सामाजिक वन विभाग, ग्रामपंचायती, त्याचबरोबर इतर सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनासुद्धा उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने एप्रिल मे या दोन्ही महिन्यामध्ये सर्व ठिकाणी खड्डे खोदायचं काम आता पूर्णत्वाकडं आलेलं आहे. 31 मेपर्यंत 51 लाख खड्डे खोदून होतील अशा प्रकारचं कामकाज सर्व विभागामध्ये सुरू आहे. झाडं लावायची म्हणल्यानंतर नेमकी कुठली झाडं लावायची, रोपं कुठे मिळतील, त्याला पाणी किती घालायचं, खड्डे कसे करायचे किंवा रोपं कुठे मिळतील, विविध प्रश्न मनात आले ना. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी वृक्ष लागवडी अंतर्गत जे पडीक जमीन आहेत, तसेच जे आपले खाजगी ज्या कृषी क्षेत्र आहेत त्याचे बांधावर लागवड, ज्याच्यामधून त्यांना काही उत्पन्नही मिळू शकतं, ते देखील हाती घेतलं जाऊ शकतं. याकरिता त्या वृक्षाला फारशी काही अशी विशेष गरज नाही. तथापि जर बघितलं तर आपण आत्तापासूनच त्याच्यासाठी खड्डे करण्याचा जर प्रयत्न केला तर पुढे जाऊन त्याला संक्रमण इत्यादीची जी एक भीती असते ती टाळता येते, कारण त्याची वेदरिंग चांगली होते. 1-1.5 महिना चांगली वेदरिंग झाल्यानंतर मग त्याची लागवड आपण केल्यावर त्याचे निश्चितच चांगले रिझल्ट मिळतील. आता ही वृक्ष लागवड नेमकी कुठे करावी? आपल्याला वृक्ष जे लावायचे आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रजाती याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असतात. याच्यामध्ये आम्ही वन विभागाद्वारे एक पुस्तिका पण तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणती झाडं ही कुठं लावावीत यासंबंधी पुस्तिका आपण प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये एक थंबरूल असा आहे की झाड कोणतं लावावं. तर याच्यामध्ये झाड शक्यतो स्थानिक प्रजातीचं लावावं. लोकल स्पेसीज जी आहे, फॉरेनची कुठली स्पेसीज आणून या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू नये. स्थानिक देशी प्रजाती ज्या आहेत त्या आपण लावाव्यात. हे थंबरूल याच्यामध्ये आहे. हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं लावण्यासाठी विशिष्ट आकाराचे खड्डे घ्यायला लागतात आणि त्या बाबतीतही आपल्या शासनाची पूर्ण तयारी झालेली आहे. साधारणपणे 1.5 बाय 1.5 बाय 1.5 फूट अशा प्रकारचे खड्डे घेतले जातात किंवा त्याहीपेक्षा वेगळ्या आकाराचेही खड्डे घेतले जातात. ही जी वृक्ष लागवड आहे ना, ही पावसाळ्याच्या सुरुवातीला करायची आहे. आता घराच्या परिसरात कुठले वृक्ष लावावेत किंवा मोठे वृक्ष, उदाहरणार्थ वड, पिंपळ, आंबा, चिंच इत्यादी मोठे वृक्ष घरापासून 10 मीटर अंतरावरती लावावेत. तुम्हाला दाट सावली हवी असेल तर कडुनिंब, वड, पिंपळ, आंबा, चिंच, बकुळ, जांभूळ, करंज इत्यादी वृक्ष लावा. शेताच्या बांधावर जमिनीनुसार वृक्ष लावा. म्हणजे पाण्याचा निचरा होणारी मुरमाड जमीन असेल तर त्याच्यावर सागवान, तिवस, बांबू लावा. उत्तम पाण्याचा निचरा नसणाऱ्या जमिनीमध्ये अर्जुन, बाभूळ, निलगिरी, करंज इत्यादी लावा. शेतीच्या कुंपणावरती बांबू, सीताफळ, सागरगोटा, करवंद, चिलाटी अशा प्रजाती निवडा. की शेतकऱ्यांनी कुठली लावली पाहिजेत, घराच्या शेजारी कुठली लावली पाहिजेत, शाळांच्या मध्ये कुठली लावली पाहिजेत, रोड साईडला कुठली लावली पाहिजेत, खोली जंगलामध्ये कुठले लावले पाहिजेत, असं वर्गीकरण आम्ही केलेलं आहे. तर याच्यामध्ये आम्ही वर्गीकरण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये शेताच्या बांधावर झाडं कुठली लावावी. जनरली शेतकऱ्याला वैरणीसाठी झाडं त्यांना पाहिजे असतात. शेतीविषयक अवजारं जी तयार करायची आहेत त्यासाठी काही लाकूड फाटा लागत असतो. कुंपण त्याला करायचं असतं त्यासाठी काही लागतं. तर त्याच्यासाठी आम्ही केलेलं आहेत. वैरणीसाठी असेल तर अंजन, कचनार, चिंच, बाबूळ, बिजा, बोर, वड, शिरस, शिसू अशी ही प्रजाती याच्यामध्ये आहेत. अवजारासाठी असेल तर खैर, तिवस, भेंडी, सुबाळून या पद्धतीची आहेत. त्याच पद्धतीनं विहिरीजवळ जर झाडं लावायची असेल तर ती कुठली लावावीत.
आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा जनरली आपण सावली देणारी आपण पाहत असतो. सावली देणारी जी आहे त्याच्यामध्ये आंबा, बांबूळ, उंबर, रिठा या पद्धतीची झाडं आहेत. त्यानंतर आपल्याला इमारतीच्या लाकडासाठी काय झाडं पाहिजे असतील तर मग याच्यामध्ये खैर, तिवस, बीज, साग, सावडा या पद्धतीची आहेत. जळाऊ लाकडं, ग्रामीण भागामध्ये जळाऊ लाकडाची गरज असते, तर याच्यामध्ये सुद्धा काशीद, या सुरू या पद्धतीची झाडं आहेत. फळांची झाडं जर लावायची असतील तर यामध्ये विशेषतः आपल्या घराच्या शेजारी किंवा कॉलनीमध्ये फळांची झाडं लोक लावू शकतात. आंबा, बोर, सीताफळ, जांभूळ, चिंच या पद्धतीची आहेत. सावली देणारी काही झाडं आपल्याला पाहिजे असतील, शाळा महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये लावायची असतात. वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे या पद्धतीची आहेत. शोभेची, काही जणांना शोभेची झाडं लावायची असतात. शोभेच्या देखील अनेक प्रजाती याच्यामध्ये आहेत. धार्मिक स्थळाजवळ देखील झाडं कोणती लावावीत, तर यासंबंधी सुद्धा अर्जुन, आंबा, आवळा, उंबर, कदंब, कांचन, कवठी चाफा, बकुळ, बेल, रुद्राक्ष, वड, वटसावित्री, आता वटपौर्णिमा आता येत आहे, सोनचाफा, चंदन या पद्धतीची झाडं आहेत. तर असं आम्ही वर्गीकरण केलेलं आहे आणि ही रोपं जी आहेत ही आपल्याला आपल्या गरजेनुसार ही आपल्याला उपलब्ध रोपवाटिकेमध्ये होऊ शकतात. मंडळी, ही जी झाडं लावायची आहेत यासाठी तुम्हाला बिया पेरायच्या असतील ना, तर त्यासाठी सुद्धा पुण्यामध्ये विशिष्ट प्रक्रिया केलेली आहे, तीही जाणून घ्या. म्हणजे माती आणि शेण एकत्र करून त्याच्यामध्ये पाणी घालून चिखल तयार करायचा, त्यात ही प्रत्येक बी घोळायची, त्यावर हा चिखलाचा लेप चढवायचा आणि मग त्या पेरायच्या. त्यामुळे त्यांचं रुजण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि किती झाडं लावली, किती जगली, हे आकडेवारी ही नुसती हवेतच सुरू आहे का, असं होऊ नये म्हणून एक ऑनलाईन पोर्टल आम्ही सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये किती खड्डे केले. आता 4 कोटीपैकी आमचे जवळपास 3 कोटी खड्डे तयार आहेत. आता हे आकडे मी कशाच्या आधारे सांगतो, तर ऑनलाईन आपल्याला हे सगळ्यांना दिसू शकेल. महाफॉरेस्ट नावाची जी वेबसाईट आहे, mahaforest.gov.in, याच्यामध्ये ऑनलाईन आपल्याला दिसणार की किती खड्डे तयार आहेत, किती झाडं लागलेली आहेत, हे आपल्याला दिसणार. मागच्या वर्षीचे 2 कोटीच्या आधीच 2,83,00,000, आता 2,83,00,000 एक्झॅक्ट मी का म्हणू शकतो, कारण ऑनलाईन तो आकडा उपलब्ध आहे. आणि हा आकडा असा एकत्रित नाही आहे, प्रत्येक जिल्हा, त्याच्यामध्ये तालुका, त्याच्यामध्ये गाव, त्याच्यामध्ये कुठला प्लॉट नंबर याच्यासहित सगळी माहिती, या प्लॉटवर एवढी झाडं आहेत, या प्लॉटवर एवढी झाडं आहेत. आणि नुसती ही त्या ठिकाण नाही, त्याचं जिओ टॅगिंग म्हणजे अक्षांश, रेखांश, लॅटिट्यूड, लँजिट्यूड याच्यासहित ती आहे. इतकं मॉनिटरिंग आपण सुरू केलेलं आहे आणि हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये ठेवलेलं आहे. हे फक्त आमच्यासाठी इंटरनल नाही, लोकांच्यासाठी हे पाहायला आहे. त्याच्यामुळं जी झाडं लावली ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर आहे. आता जगली किती हा देखील तितका महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मला सांगायला आनंद आहे की मागील वर्षी सुदैवानं पाऊस चांगला पडला. मागील वर्षी आपण लोकांच्यामध्ये खूप जागरूकता निर्माण केली की झाडं जगवण्याचं काम देखील आपलंच आहे, ज्यांनी लावलं त्यांचं. तर म्हणून लोकांनी अक्षरशः खूप काळजीपूर्वक केलेलं आहे. साधारण 85% झाडं ही मागील वर्षी लावलेली जिवंत आहेत, असे आपल्याकडे रिपोर्ट आहे. या 4 कोटी वृक्ष लागवडीमध्ये 10% लागवड ही बांबू आणि औषधी वनस्पतींची करण्याचंही धोरण शासनाने ठरवलेलं आहे. त्यातही मंडळी, पुणे विभागाने या वृक्ष लागवडीसाठी विविध उपक्रम योजलेले आहेत. यामध्ये वेगळे पण आमच्या या 4 कोटी वृक्ष लागवडचं असं आहे का विशेषतः खाण मालक जे आहेत, ज्यांना वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे, त्यामध्ये आमच्या महसूल आयुक्तांनी ह्या वर्षी खाण मालकांना सहभागी करून जवळपास आमच्या एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 50,000 वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट आम्ही ते पूर्ण करणार आहेत. त्यामध्ये फक्त उद्दिष्ट म्हणजे खड्डे खोदण्यापासून तर त्यामध्ये मग त्याचे वृक्ष लागवड करणे, त्याचं संगोपन करणे, वाढ करणे आणि त्याचे जतन करणे ही संपूर्ण जबाबदारी त्या खाणमालक संघटनांनी घेतली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला कल्पना असेल 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत मतदार म्हणजे जो युवक आहे 18 वर्षावरील त्यांची मतदार नोंदणीचा मोठा कार्यक्रम सुरू होणार आहे. आमच्या महसूल आयुक्तांनी त्यामध्ये एक आव्हान केलेलं आहे की 1 वोटर 1 झाड अशा पद्धतीनं त्या मतदार नोंदणीसाठी एक विशेष मोहीम आम्ही राबवणार आहोत. त्याचबरोबर आमच्याकडे PMRD आहे, नंतर मेट्रो आहे, रेल्वे दुतर्फा लागवड आहे आणि विशेषतः सदन कमांडचं, दक्षिण कमांडचं जे सैनिकांचं ऑफिस आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि गणेश मंडळे, नंतर विविध अशासकीय संस्था यांचा फार मोठा प्रतिसाद विशेषतः पुणे महसूल विभागात आहे.
घराबाहेर पडल्यानंतर आपण प्रत्येक क्षणाला सावलीच्या शोधात असतो आणि म्हणूनच आता ही संधी आहे, याच सावलीसाठी आपण सारेजण झाडं लावूया. या मिशनमध्ये याला आपण एक सरकारी उपक्रम न समजता या मिशनमध्ये हे माझं स्वतःचं काम आहे. मग ईश्वराने या सुंदर वसुंधरेच्या वर आपल्याला जन्म दिला, या पृथ्वीवर आपल्याला जन्म दिला. मागच्या पिढीने पर्यावरण टिकवलं म्हणून आज आपल्याला या पृथ्वीवर आनंदाने जगता येत आहे. मग आमची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीसाठी आम्ही हे पर्यावरण टिकवावं, हा पर्यावरणाचा मंगल कलश तसाच पुढच्या पिढीच्या हातात द्यावा. ही जबाबदारी घेत इतर काय करतात, दुसरा व्यक्ती काय करतो, इतर संस्था काय करतात, यापेक्षा मी काय करतो हा विचार करत या मिशनमध्ये सहभागी व्हावं, ही आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे. तेव्हा चला मंडळी, 1 ते 7 जुलै दरम्यान प्रत्येकानं आपण एक तरी झाड लावूया आणि त्यासाठी तयारी करूया. चला जागा निश्चित करूया, कुठलं झाड लावायचं तेही ठरवूया. त्यांची रोपं बिया वन विभागामध्ये नक्की मिळतील. अधिक माहिती हवी असेल तर वन विभागाचा टोल फ्री नंबर आहे, तो तुम्ही जाणून घ्या. 1926-1926 हा वन विभागाचा टोल फ्री नंबर आहे, तो जाणून घ्या, त्याच्यावर संपर्क साधा. आपण लावलेल्या आनंदाच्या झाडाखाली आपल्या पुढच्या पिढ्या सुखेने व नांदू द्या आणि म्हणूनच आज आपण वृक्ष लावूया. आपली ही सृष्टी हिरवीगार करण्यासाठी शासनाच्या ह्या साऱ्या प्रयत्नांना आपण ही साथ देऊया. या बाबतीत तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी जनता दरबारचे जे विविध पत्ते आहेत ना ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in, हे तुम्ही जाणून घ्या. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org, हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करायला पाहिजे, कारण या पेजवर आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली आहे. किंवा आमची विविध प्रकाशनं आहेत, CD आहेत, पुस्तक आहेत, याविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. किंवा कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना या पेजवरून आम्ही दिलेली असते, तेव्हा या पेजला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सकारात्मक विचारांचे आदानप्रदान आम्ही नित्य करत असतो. हा ग्रुप जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही फेसबुकवरती जा, आपला हा ग्रुप आहे हा तुम्ही ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवा. जनता दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघावेत, त्याचा अभ्यास करावा आणि ही जी माहिती आहे ना ही उपयोगात आणावी. यासाठी तुम्हाला हे एपिसोड वारंवार बघण्यासाठी सोय व्हावी म्हणून जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण यूट्यूबवरती सुरू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd चॅनल, असं तुम्ही टाईप करा आणि यूट्यूबवरून जनता दरबारचा वारंवार आनंद घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं, ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना ही अत्यंत उपयोगाची आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण आहे आणि विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.